हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम्, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः, ध्यानानवस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनौ, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं, रत्नाः कल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरारभीतिहस्तं प्रसन्नं, पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं, विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम्, रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमो नमः। समचरण सरोजं सान्द्रनिदाम्बुदाभं, जगणनिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी
नारायणी नमोस्तुते. श्रींचा सदावास गोदातिरासी, गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी. प्रार्थित असे दत्त दिगंबराला, नमितो तुम्हार पुणे पुष्पमाला. जयाचा जने जन्मनामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अथ कलिकल्मषापहारिणी, तापत्रयोन्मूलिनी. विधवज्जन मनोहारिणी, रम्या श्रीमद श्री हरिविजयांतर्गत कथा संबंधिनी. अत्रत्र श्रोता वक्ता सावधान, तयास्माकं निवेदनम्. अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु पंढरीश पांडुरंग सद्गुरुनाथ महाराज चरणकमलेभ्यो नमोस्तुते. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. बोल भवानी की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय. समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु स्वामी महाराजांच्या कृपेनं आणि प्रेरणेनं गुरुकुल शिक्षा चातुर्मास चैतन्य साधना उपक्रमाच्या अंतर्गत संत श्रेष्ठ संत कवी भगवान श्रीधर स्वामी लिखित श्री हरिविजय ग्रंथ पारायण वाचन तथा कथा निरूपण या उपक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्ही स्वरूपात उपस्थित असणाऱ्या सर्व साधुहृदयी संत सज्जन श्रोत्यांच्या चरणारविंदी, महेश मूर्ती श्रोत्यांच्या चरणारविंदी या पामराचा विनम्र प्रणाम. गेल्या 6-7 दिवसांपासून आपण भगवान प्रभू गोपाल कृष्णाचा हा श्री हरिविजय ग्रंथ अभ्यासतो आहोत. सर्वांना विनंती आहे, जे ऑनलाईन श्रोते असतील त्यांना विशेष विनंती आहे, पुन्हा पुन्हा विनंती आहे, संपूर्ण श्री हरिविजय कथा निरूपण श्रवण करा. अलौकिक असा आनंद आपल्याला लाभेल. थोडा वेळ काढा. वेळ काढल्याशिवाय परमार्थातला आनंद मिळणं शक्य नाही महाराज, बरं का. वेळ हा मिळतच नसतो, मात्र वेळ हा काढावा लागतो. वेळ हा काढावा लागतो. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम हो कुछ राम से. बरं का. भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्र चिंतनाचा आस्वाद घेण्यासाठी, या चरित्र चिंतनाचं रसग्रहण करण्यासाठी, आनंद लाभ घेण्यासाठी जरूर वेळ काढा. आजवर श्री हरिविजय कथा निरूपणाचे जेवढेही आमचे व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत, आम्ही विविध माध्यमातून सूचना आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. आपण हे सर्व व्हिडिओ ऐकावेत, अभ्यासावेत. भगवान प्रभू गोपाल कृष्णाच्या चरित्र चिंतनात रममाण व्हावं अशी गुरुकुल शिक्षा प्रतिष्ठानची गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल, गुरुकुल शिक्षा फेसबुक पेजच्या माध्यमातून सर्व
संत हृदयी श्रोत्यांच्या चरणारविंदे प्रार्थना, संपूर्ण व्हिडिओ बघा. जास्तीत जास्त एखादा तास वेळ आपल्याला द्यावा लागेल. मात्र प्रभू गोपाल कृष्णाच्या चरित्राचा आनंद एकदा का आपल्याला येऊ लागला की मग मात्र आपण संपूर्ण आनंद घ्याल असा आत्मविश्वास, अशी खात्री आम्हाला आहे. कालच्या कथा निरूपणामध्ये आपण श्री हरिविजय ग्रंथाचा द्वितीयाध्याय पूर्ण केला. आजपासून आपण श्री हरिविजय ग्रंथाच्या तृतीयाध्यायाला सुरुवात करतो आहोत. यथामती, यथाशक्ती, यथा अवकाश आणि यथा गुरुकृपा आपण भगवंताच्या चरित्राचं रसास्वादन करूयात. अध्याय 3, श्री हरिविजय. श्री गणेशाय नमः. जय जय अनंत ब्रह्मांड नायका, चतुराननाचिया निज जनका, अन चौघांसीही नव्हे आवाका, तुझे स्वरूप वर्णावया. साही जणे वेडी होती, 18 खुंटली गती, 4 जणी तटस्थ पाहते, स्वरूप स्थिती न वर्णवे. याचा नुरेची ठाव, 4 सहजची जाहली बाब, अन 14 जणींची टेव, न चले स्वरूप वर्णावया. शिणल्या बहुत 64, 8 जणी बहुत कष्टे, 11 ही हिंपुटे, अन स्वरूप तुझे वर्णिता. आणिक 1 12 देखण्या, 16 जणी चतुर शहाण्या, आणि 4 डोळे मोडण्या, लाजोनिया तटस्थ. 25 जाहली वाव, 3 नुरेची नाव, अन 2 म्हणणे भाव, हेही तेथे विराले. 4 मुखांचा वर्णिता भागला, 5 मुखांचा तटस्थ राहिला, 6 मुखांचा दडला, कपाटा माझी जाऊनी. सहस्त्र मुखांचा वर्णिता देख, तोही जाहला तळी तल्पक, अन थोड थोडासी पडले अटक, 1 मुखे काय वर्णू. जिमुतींचे बिंदू किती, तेही 1 वेळा होय गणती, निराळी पायी विधती, परी तुझी स्थिती अगम्य. होईल पृथ्वीचे वजन, गणवेल सिंधूचे जीवन, अवनीवरी किती तृण, मोजवेल गणिताते. अंबर आहे किती विती, श्रोत्याच्या चिंतनाला, अभ्यासकाच्या चिंतनाला, साधकाच्या चिंतनाला परिपूर्ण वाव देणारी अशी तृतीयाध्यायाची प्रस्तावना श्रीधर स्वामी तुमच्या आमच्या पुढे मांडतात. मध्ये मध्ये इंटरनेट प्रसारणाचे अडथळे असे थोडे थोडे छोटे बहुत येणारच. मात्र त्या अडथळ्यांची शर्यत पार करत करत आपल्याला या श्री हरिविजय कथेचं निरूपण श्रवण करायचंय. या श्री हरिविजय कथेचं निरूपण मला करायचंय आणि श्रवण तुम्हाला करायचंय. आणि हे निरूपण आणि हे श्रवण निर्विघ्नपणानं पार पाडून घेण्याची जबाबदारी अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान प्रभू महाविष्णू गोपाल कृष्णावर आहे. याची जाणीव सर्वांनीच ठेवावी अशी गोपाल कृष्णाच्या चरणी प्रार्थना करू. भगवान श्रीधर स्वामी तृतीयाध्यायाची प्रस्तावना करत असताना वक्त्याच्या, श्रोत्याच्या, साधकाच्या चिंतनाला मोठा वाव निर्माण करतात. अतिशय सुंदर चिंतनाला वाव आहे. श्रीधर स्वामी म्हणतात, जय जय अनंत ब्रह्मांड नायका, चतुरा ननाचिया निज जनका, 4 नव्हे आवाका, तुझे स्वरूप वर्णावया. अनेक संख्यात्मक कोडी या तृतीयाध्यायाच्या सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये श्रीधर स्वामींनी तुमच्या आमच्या करता घातली आहे. बरं का? चतुरा ननाचिया निज जनका या ग्रंथाची जी प्रस्तावना करण्यासाठीचा स्वतंत्र व्हिडिओ आम्ही प्रसारित केला होता, त्याच्यात असं सांगितलं होतं की गोपाल कृष्णाची हजारो लाखो विशेषण तुम्हाला इथे या ग्रंथात मिळतील असं प्रकाशकांनीच या ग्रंथाच्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे.
चतुराननाची या निज जनका. चतुरानन कोण आहेत म्हणले चतुरानन ब्रह्मदेव आहेत. त्यांचे निजजनक कोण आहेत म्हणले आदिपुरुष शेषशाही भगवान नारायण महाविष्णू आहेत. चौघांसेही नभे आवा का तुझे स्वरूप वर्णावया. चौघांनाही तुमचं स्वरूप वर्णविण्यापर्यंत त्यांची क्षमता नाहीये, त्यांचा आवाका नाहीये. हे चौघे जण कोण आहेत म्हणले हे चौघे जण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्वणवेद. बरं, या चारही वेदांचा आवाका नाहीये भगवान तुमच्या गुणांचं वर्णन करण्याइतका. साही जणे वेडे होती 18 कुंटले गती आणि 4 जणी तटस्थ पाहती स्वरूप स्थिती न वर्णवे. 6 जण कोण म्हणले 6 प्रकारची शास्त्र. 6 शास्त्रांची नावं सांगत बसत नाही, आपल्याकडे काळाची मर्यादा आहे. चतुर श्रोतेत, विद्वान श्रोतेत, पंडित ज्ञानी श्रोतेत. 6 शास्त्र ते देखील भगवंताचं वर्णन करता करता म्हणाले अक्षरशः वेडे झाले. 18 कुंटले गती. 18 म्हणले पुराणांची संख्या 18 आहे. या 18ही पुराणांची गती खुंटली भगवान तुमचं वर्णन करता करता. आणि 4 जणी तटस्थ राहते. वरते 4 जण झाले, खाली परत 4 जणी आलेल्या आहेत. ह्या 4 जणी कोण म्हणले 4 प्रकारच्या वाचा आहेत आम्हाला. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या 4ही प्रकारच्या वाणी भगवान तुमचं वर्णन करता करता आणखीन त्या ठिकाणी तटस्थ राहतात. तुमच्या स्वरूपाची स्थिती वर्णन करणं ना वैखरीला शक्य आहे, ना मध्यमेला शक्य आहे, ना पश्यंतीला शक्य आहे, ना परेला शक्य आहे. पाचा नुरेची ठाव म्हणले आणखीन त्या ठिकाणी 4 तटस्थ राहती. 4 वाणी तरी घ्या किंवा म्हणाले आणखीन 4 जणी आहेत ज्यांचा अध्यात्मशास्त्राचा वेदांताचा थोडासा अभ्यास आहे. ते कदाचित म्हणतील या 4 जणी नाहीत महाराज तुम्ही सांगतात, त्या दुसऱ्या 4 जणी आहेत. हो म्हणले दुसऱ्या सुद्धा 4 जणी आहेत. म्हणले कोण म्हणले सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्ती आहेत. या 4 मुक्ती देखील तटस्थ आहेत भगवंताचं वर्णन करण्याकरता, त्या देखील शांत आहेत. मात्र इथे 4चा अर्थ संयुक्तिक मला एक वक्ता म्हणून जो मांडावा असं वाटतो तो या 4 वाणी आहेत. वैखरी देखील भगवंताचं वर्णन करण्यासाठी कुंठित आहे, मध्यमा देखील कुंठित आहे, पश्यंती देखील कुंठित आहे, परा देखील कुंठित आहे महाराज. बरं का. पाचा नुरेची ठाव म्हणले 5 जण हे कोण आहेत. परत 4 सहजची जाहली वाव आणि 14 जणींची टेव न चले स्वरूप वर्णावया. बरं का. बरं का. पाचा नुरेची ठाव पंच ज्ञानेंद्रिय. बरं का. 4 सहजची जाहली वाव. आता 4 मुक्ती झाल्या, 4 वेद झाले, 4 वाणी झाल्या. बरं का. परत हे 4 कोण शिल्लक म्हणले. बरं का. 4 सहजची जाहली ठाव. इथे पुल्लिंगी आपल्याला 4 शब्द अंतःकरण चतुष्टय मन, बुद्धी, चित्त, अहंकार. बरं का. 14 जणीची टेव न चले स्वरूप वर्णावया. म्हणले 14 जणी. ह्या 14 जणी कोण म्हणले 14 विद्या. 14 प्रकारच्या विद्या आहेत. त्या देखील आणखीन स्थिमित झाल्या भगवंताचं वर्णन करता करता. शिणल्या बहुत 64 म्हणले 64 कला भगवंताचं वर्णन करता करता शिणल्या असमर्थ आहे. 8 जणी बहुत कष्टी म्हणले अष्टमहासिद्धी भगवंताचं प्राकट्य करण्याकरता देखील आणखीन असमर्थ आहेत. 11 हिमपुटी आणि स्वरूप तुझे वर्णिता. 11 रुद्रांनी जरी ठरवलं भगवंताचं वर्णन करायचं तरी देखील म्हणाले ते देखील हिमपुटी झाले तुझं वर्णन करता. आणि 12 देखण्या. सांगा आता अर्थ.
जे विद्वान भागवतकार आहेत, जे विद्वान कीर्तनकार आहेत, जे विद्वान प्रवचनकार आहेत, आहे की नाही म्हणले त्यांच्या डोक्याकरता हा चांगला खुराक. म्हणले जो चांगला पहलवान असतो ना, चांगला पहलवान, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी अशा कुस्त्यांच्या हौद्यात उतरणारा, त्याच्यासाठी दररोज चांगला खुराक आवश्यक असतो. जर कीर्तनाच्या क्षेत्रातल्या, प्रवचनाच्या क्षेत्रातला, पुराणाच्या क्षेत्रातला तुम्हाला जर पहलवान बनायचं असेल तर माझ्या श्रीधर स्वामींसारख्यांचं काव्य, त्या काव्याचा परामर्श, त्या काव्याचं चिंतन जरूर करा. आणि एक 12 देखण्या. सगळ्यांना असं वाटतं की महाराज दररोज आणखीन त्या ठिकाणी श्री हरिविजयाच्या काही ओव्या घेतात, 30 ते 35 ओव्या घेतात, 1 तास 1.5 तास आम्हाला खेळवून ठेवतात. पण तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला या 30 ते 35 ओव्यांचा अर्थ दररोज सांगण्याकरता मला अनेक वर्ष या हरिविजय ग्रंथाचा अभ्यास करावा लागला. गुरु शुश्रूषया विद्या ही ज्याला प्राप्त झाली ना महाराज, त्याला काहीही आणखीन त्या ठिकाणी गुरु कृपेनं शक्य होतं. मुकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. असा गुरुकृपा प्राप्त वक्ता लाभावा आणि त्या वक्त्याला तुमच्यासारखे साधू सज्जन हृदयी श्रोते लाभावेत. बरं, 12 जणी कोण, या 12 जणींवर ते चिंतन केलं असता. बरं का, आणि 12 देखण्या. सूर्याच्या म्हणले 12 कळा आहे. 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता, जणू बोधाचा स्वयंप्रभेचा. 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. भगवान सूर्यनारायणाच्या 12 कला आहेत महाराज. बरं का, या भगवान सूर्यनारायणाच्या देखण्या 12 कला आहेत पुन्हा. बरं का, 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र, एका तासाचा सूर्यनारायणाचा एक आविष्कार पाहण्यासारखा असतो. सूर्योदय झाल्यापासून 1 तास मोजायचा, ती सूर्यनारायणाची पहिली कला. त्याच्यानंतर 2रा तास ती दुसरी कला, 3री कला, 4थी कला, 5वी कला. अशा 12 कलांनी सूर्य तप्त होतो महाराज. त्या देखण्या सूर्याच्या 12 कला देखील भगवंताची स्वरूप स्थिती वर्णन करण्याकरता आणखीन त्या ठिकाणी तटस्थ आहे. 16 जणी चतुर शहाण्या आणि 4 डोळे मोडण्या अन लाजोनिया तटस्थ. बरं का, 16 जणी. जशा सूर्याच्या 12 कला आहेत तशा चंद्राच्या 16 कला आहेत. बरं का, एतावानस्य महिमा तो जाजांश्च पुरुखा, पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादसियामृतं दिवी. असं पुरुष सूक्तात भगवंताचं वर्णन. किंवा महिम्न स्तोत्रात दीक्षादानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिका क्रियाः, महिम्नस्तव पाठस्य कलान्नारहन्ति षोडशीम. या 16 कला, या 16 कलांवर मोठं चिंतन मांडण्यासारखं आहे. सगळ्यात पहिल्यांदा या ओवीचा तुम्हाला सरळ अर्थ सांगतो, मग या 16 कलांवर मी माझं निरूपण आज खास तुमच्यासाठी करणार. बरं का, तुम्हाला आम्हाला 14 विद्या आणि 64 कलातल्या 64 कला माहिती आहेत. मात्र ह्या ज्या 16 कला आहेत, या 16 कलांवरचं चिंतन मुळात श्रवण करण्यासारखं. या 16 कला ज्या काही आहेत ना, 16 जणी चतुर शहाण्या, अतिशय चतुर आहेत, अतिशय शहाण्या आहेत. आणि 4 डोळे मोडण्या आणि लाजोनिया तटस्थ. म्हणले इथे 4 ज्या काही आहेत, ज्या डोळे मिटविण्याकरता तटस्थ आहेत,
इथे चौघी पुन्हा या चार वाचा परा पश्यंती वैखरी आणि मध्यमा. पंचविसा जाहली वाव म्हणले 25 तत्व, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचमहाभूत, बरं का, अशी 25 महत्तत्व श्रीमद भागवतात वर्णन केलेली, बरं का. पंचकोश, पंचमहाभूत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि पंचप्राण अशी 25 जी काही महत्त्व आहे ना, त्याच्यानंतर तिघांचे नुरेची ठाव आणि दोन्ही म्हणणे भावन तेही तेथे विराले. तिघेजण कोण म्हणले सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. दोघी म्हणणे भाव म्हणले प्रकृती आणि पुरुष. हेही तेथे विराले. चहुमुखांचा वर्णिता भागला, 5 मुखांचा तटस्थ राहिला. 6 मुखांचा दडालान कपाटा मागे जाऊनी. 4 मुखांचे ब्रह्मदेव, 5 मुखांचे भगवान शंकर, 6 मुखांचे षडानन. सहस्त्र मुखांचा वर्णिता देख, तोही जाहला तळी तल्पक. अन थोर थोडासी पडले अटकन, एक मुखे काय वर्णू. म्हणले हजारो मुखांचा शेष भगवान तुमचं वर्णन करण्याकरता असमर्थ ठरला आणि तो तुमचा तल्पक झाला. तो तुमचा काय झाला? पर्यंक झाला. तो तुमचा मंचक झाला. सहस्त्र मुखांचा वर्णिता देख, तोही जाहला जळी तल्पक. या शेष तल्पकाचं वर्णन आम्ही हरी विजय कथा निरूपणाच्या एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर केलेले शेष तल्पक वर्णन असं ते व्हिडिओला आम्ही नाव दिलेले. अतिशय सुंदर आहे हे भगवान शेषनारायणाचं वर्णन ऐकण्यासाठी. जिमुतींचे बिंदू किती, हेही एक वेळा होय गणते. अन्निराळी पायी वेदितीन परी तुझी स्थिती अगम्य. म्हणले नभचे काही आकाशामधले आहेत ढग, त्या ढगामध्ये किती पाण्याचे बिंदू आहेत हे एक वेळेला मोजून दाखवता येतील भगवान, मात्र तुमच्या गुणांचं वर्णन करणं शक्य नाही. होईल पृथ्वीचे वजन, गणवेल सिंधूचे जीवन. आवनीवरी किती तृणन मोजवेल गणिता ते. बरं का, पृथ्वीचं वजन करता येईल. सप्तसागरांमध्ये जे पाणी आहे ते पाणी किती लिटर आहे हे मोजून दाखविता येईल. पृथ्वीवर ते किती गवताची पाती आहेत, किती गवत आहे, तृण किती आहे हे मोजून दाखविता येईल. अंबरा आहे किती भीती, हेही गणवेल रमापती. परी तुझे गुणनिष्ठिती न वर्णविती कोणा ते. म्हणले आकाश किती वीत आहे हे भीतीनं आणखीन तुम्हाला आम्हाला मोजून दाखवता येईल, परंतु भगवान तुमचे गुण किती आहेत ते गुण वर्णन करणं अशक्य. महाराज म्हणले तुम्ही पुढे 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 चाललात, त्या 16 कलांविषयी आम्हाला सांगणार होतात, त्याचं काय झालं. बरं का, भगवंत जशा चंद्राच्या 16 कला आहेत, सूर्याच्या 12 कला आहेत, तशा चंद्राच्या 16 कला आहेत. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्या ही सुद्धा भगवंताचीच, त्या चंद्राचीच एक कला आहे. चंद्र असूनही नसणे ही चंद्राचीच कला आहे. अमावस्या अशा आणखीन त्या ठिकाणी चंद्राच्या 16 कला आपल्याला सांगता येतील. मात्र इथे ज्या 16 कलांचा संदर्भ आहे त्या 16 कला, कला नारहंती षोडशी. भगवंतानी जो सूर्यवंशात अवतार घेतला प्रभू श्रीरामचंद्रांचा, बरं का, असं म्हणतात तो अवतार पूर्णावतार होता. आणि चंद्रवंशामध्ये किंवा यदुवंशामध्ये गोपाल कृष्णांचा जो अवतार घेतला तो पूर्ण ब्रह्मावतार होता. सूर्य 12 कळ्यांनी तप्त होतो म्हणून तो पूर्णावतार 12 कलांनी युक्त होता. आणि चंद्राच्या 16 कला आहेत म्हणून या सोमवंशामध्ये, या यदुवंशामध्ये भगवंतानी जो गोपाल कृष्णाचा अवतार धारण केला तो 16 कलांनी युक्त असा पूर्ण ब्रह्मावतार आहे.
भगवंताची अवतार मालिका ज्या वेळेला विविध पुराणांमधून आम्ही पुराणिक या नात्यानं मांडतो, त्यावेळेला भगवंताच्या अवताराचे निरनिराळे प्रकार आहेत. बरं, अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, पूर्ण ब्रह्म असे भगवंताच्या अवताराचे प्रकार. भगवंताचे काही अंशावतार आहेत, काही अंशांशावतार आहेत, काही आवेशावतार आहेत, काही कलावतार आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांचा पूर्ण अवतार आणि प्रभू गोपाल कृष्णांचा पूर्ण ब्रह्मावतार आहे. 16 कलांनी युक्त. कला नारहंती षोडश. बरं का. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. का बरं बाकीची चरित्र उच्चारू नाही आहेत का? साधू संतांनी आम्हाला असं का सांगितलं की फक्त गोकुळात केलेलं चरित्र भगवंताचं उच्चारावं? असं का बरं म्हणाले नाहीत? चरित्र ते उच्चारावे केले देवे अयोध्ये, केले देवे गोकुळी असंच का म्हणलं? किंवा केले देवे अवनी, केले देवे मृत्यूलोकी असं का नाही म्हणलं? गोकुळाचंच नाव का घेतलं? कारण म्हणले या गोकुळामध्ये भगवंताचा हा पूर्ण ब्रह्मावतार झाला होता. बरं का. कला या शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंताजवळ उपलब्ध असलेली शक्ती, 16 प्रकारच्या शक्तींनी युक्त असा हा प्रभू गोपाल कृष्णाचा अवतार होता. बरं का. पादोस्य विश्वा भूतानी त्रिपादस्य मृतंदिवी असं पुरुष सूक्तामध्ये भगवंताचं वर्णन येतं. भगवान परमात्म्याच्या ज्या अलौकिक शक्ती आहेत त्या अलौकिक शक्तींना कला असं म्हणतात आणि त्या 64 आहेत. खऱ्या कला किती आहेत? भगवंताजवळ असणाऱ्या 14 विद्यांचा दाता, कला 64 तुझ्या हाता. एकमेव भगवान असे की ज्यांच्याकडे 64 कला आहेत, म्हणजे 64 प्रकारच्या अलौकिक अशा शक्ती आहेत. तुमच्या आमच्याकडे एखादी अर्धवट कला असली की आपल्याला तिचा अहंकार होतो महाराज. बरं का. रूपम कुलम गुणम वित्तम, एखादी ही कला जरी तुमच्या आमच्याकडे असली ना तरी तिचा आम्हाला अहंकार होतो. मात्र भगवंताकडे 64 कला आहेत. त्या 64 कला जरी भगवंताकडे असल्या तरी देखील भगवान त्या 64च्या 64 कला प्रगट करत नाही. त्याच्यातल्या फक्त 1/4 कलाच चराचरामध्ये प्रगट आहेत. पादोस्य विश्वा भूतानी त्रिपादस्या मृतंदिवी या वेदमंत्रानुसार समग्र चराचरात प्रपंचात भगवान 1/4 रूपानं प्रगट आहेत. 64चा 1/4 हा 16 आहे. 16चा पाढा ज्यांना येतो आणि ज्यांना थोडंफार गणित येतं, 16 एक 16, 16 दुनी 32, 16 त्रिक 48 आणि 16 चोक 64. भगवान फक्त 1/4 रूपानं प्रगट झालेले आहेत. 3/4 रूपानं भगवान अप्रगट आहेत. ते भगवान तुम्ही आम्ही कुणीही बघितलेले नाही आहेत जे 3/4 रूपानं अप्रगट आहेत. बरं का. पण भगवान 1/4 रूपानं प्रगट आहे. म्हणले ते 1/4 रूपानं प्रगट आहेत. त्या 16 कला, त्या 16 शक्ती सहित जो अवतार धारण केला तो हा प्रभू गोपाल कृष्णाचा अवतार आहे. महाराज म्हणले त्या 16 कला सांगा ना. म्हणले त्या 16 कला जर सांगायच्या म्हणलं तर आजचा हरिविजय ग्रंथ निरूपणाचा भाग फक्त 16 कलांवरती आपल्याला करावा लागेल. मात्र तरी देखील धावत्या स्वरूपात भगवंताच्या या 16 कलांपासून मी माझ्या श्रोत्यांना वंचित ठेवणार नाही. प्रत्येक भगवंताच्या या 16 कलेविषयी थोडी 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 माहिती देण्याचा प्रयत्न करणार. म्हणले ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्टाणींद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती असं श्रीमद भगवद्गीता सांगते. भगवान हे जीवाचे अंशी आहेत आणि जीव हे भगवंताचे अंश आहेत. बरं का.
कण कण में है भगवान. मग या प्रत्येक कणात या 16 कला दिसतात का? म्हणले प्रत्येक कणात या 16 कला दिसत नाहीत, कारण प्रत्येक जीव, प्रत्येक कण हा भगवंताच्या आणखीन त्या ठिकाणी विराट स्वरूपाचा छोटासा अंश. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. एखादी वस्तू आहे ना, तिचे बारीक 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 कण करावेत. ते कण बारीक 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 केल्यानंतर भौतिकशास्त्र असं सांगतं, अणु परमाणु स्वरूपात डोळ्यांना न दिसतील, सुईच्या अग्रावर ते हजारो लाखो कण बसू शकतील, असे सूक्ष्मातिसूक्ष्म कण तयार होऊ शकतात. त्या एका सूक्ष्मातिसूक्ष्म अणुरेणूचे पुन्हा हजारो लाखो कोट्यावधी कण ज्या वेळेला करूत, त्याच्यातला एखादा कण म्हणजे तुमचा आमचा जीव आहे. आणि अशा सगळ्या कणांनी युक्त जो काही परिपूर्ण आहे, पूर्ण ब्रह्म आहे, तो भगवान आहे. त्यामुळे भगवंताकडे ह्या 16चे 16 कला काय, 64च्या 64 कला आहे. तुमचे आमचे चर्मचक्षु एवढे म्हणाले आणखीन त्या ठिकाणी कमजोर आहेत की यातल्या फक्त 16 कलांनी युक्त भगवंताचं चरित्र व्यासांसारख्यांनी, वाल्मिकींसारख्यांनी जाणलं, ते लिहून ठेवलं, आणि ते लिहून ठेवून तुमच्या आमच्यापर्यंत जे काही आलं त्यातलं आपण किती पाहिलं ते आपल्यालाच माहिती. ते 16 कलांनी युक्त चरित्र देखील जाणून घ्यायला आपली ही पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय कमी आहेत महाराज. या 16 कलांपैकी काही कला जीवमात्रामध्ये देखील अस्तित्वात आहेत, चराचरात व्याप्त आहेत या कलांचे अंश देखील. मग म्हणले काही वृक्षांमध्ये आहेत, काही पशूंमध्ये आहेत, काही पक्ष्यांमध्ये आहेत, काही लतावेलींमध्ये आहेत, काही माणसांमध्ये आहेत. भगवंताच्या या 16 कला तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले भगवंताची जी कला आहे ना, ती आहे अन्नमय कला. सगळ्यात पहिल्यांदा या शक्तीचा विकास झाला, अन्नमय कलेचा विकास झाला. या कलेतून म्हणाले कोण जन्माला आलं? म्हणले या कलेतून उद्भिज जन्माला आले. वृक्ष, लता, वेली, त्वक्सार, वनस्पती यांची उत्पत्ती झाली. म्हणले अन्नमय कला यांच्या ठिकाणी कशी आहे? म्हणले वृक्षांना अन्न कोण पुरवतं? लता वेलींना अन्न कोण पुरवतं? म्हणले भूमीतून अन्नद्रव्य किंवा पंचमहाभूतांपासून अन्नद्रव्य शोषून घेण्याची शक्ती या वृक्ष, लता, वेलींकडे. म्हणून यांच्यात भगवंताची अन्नमय कला आहे. ही पहिली कला लक्षात घ्या, अन्नमय कला. त्याच्यानंतर काही जीव असेत त्यांच्यात अन्नमय कला आणि प्राणमय कला सुद्धा आहे बरं का. काही आहेत बघा स्वेदज, माशा, चिलटं, ढेकणं, झुरळ, स्वेदांपासून यांची निर्मिती आहे. स्वेद म्हणजे घाम, डोक्यातल्या उवा, लिखा, घामापासून निर्मिती आहे यांची. यांच्यात प्राणमय कला आहे. वृक्षांमध्ये प्राणमय कला नाही, त्याच्यामुळे त्यांना एकाच जागेवर ते थांबावं लागतं. मात्र ह्या स्वेदजांची जी मी नावं घेतली ना, ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते जाऊ शकतात बरं. आपल्या शरीरात कित्येक सूक्ष्मजीव असेल की ते सूक्ष्मजीव कॉलरा, प्लेग, कोरोना सारख्या रोगांचा विस्तार करतात. त्या सूक्ष्मजीवांना मारणारे दुसरे पुन्हा काही पेशीमय सूक्ष्मजीव तुमच्या आमच्या शरीरात ही भगवंताचीच शक्ती आहे बरं का. अन्नमय कला सांगितली, प्राणमय कला सांगितली स्वेदजांमधली. त्याच्यानंतर जे अंडज आहेत, ज्यांचा अंड्यामधून जन्म होतो असे काही प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये मनोमय कला आहे. कबूतर आहे, चिमणी आहे, पोपट आहे, कोकिळा आहे, सर्प आहे, किती म्हणून नावं सांगू, मोर आहे. जो चांगला वेदांती आहे, जो चांगला अध्यात्मशास्त्र जाणणारा आहे, जो चांगला पुराण जाणणारा आहे ना, तो फिजिक्सचाही चांगला विद्यार्थी आहे, तो केमिस्ट्रीचाही चांगला विद्यार्थी आहे, तो बायोलॉजीचाही चांगला विद्यार्थी आहे. लोक उगीच आध्यात्मिक लोकांना अडाणी का समजतात मला काही कळत नाही. जे विज्ञानाच्या पदवीमध्ये ज्ञान दिलेलं आहे ना, ते आमच्या एखाद्या मंत्रात आम्हाला ऋषीमुनींनी एखाद्या वेदमंत्रात ज्ञान दिलेलं बरं का.
जे ज्ञान घेण्याकरता तुम्ही 3-3, 5-5 वर्षाचे अभ्यासक्रम निर्माण करता विद्यापीठांच्या माध्यमातून, आणि हल्लीच्या अलीकडच्या काळात परीक्षा न घेताही विद्यार्थ्यांना पदवीधर म्हणून घोषित करून टाकता, त्याच्यापेक्षा आमचं हे वेदज्ञान उत्तमा वेद विद्याच शास्त्र विद्याच मध्यमा. बरं का, वेदविद्या ही उत्तम का सांगितली, शास्त्रविद्या ही मध्यम का सांगितली? वेदविद्येनं हे सगळं ज्ञान आम्हाला दिलेलं आहे महाराज. जे बॉटनीच्या विद्यार्थ्याला येतं, केमिस्ट्रीच्या, फिजिक्सच्या, बायोलॉजीच्या विद्यार्थ्याला येतं, त्याच्यासाठी आम्हाला कुठल्या विज्ञान शाखेच्या पदवीला प्रवेश घ्यायची गरज नाही. 4 वेदमंत्राचे अर्थ जर आम्ही जाणून घेऊ शकलो ना, तर आमच्यासारखा अभियांत्रिकी आणि आमच्यासारखा विज्ञानाचा पदवीधर चांगल्यांना आणखीन निरुत्तर करू शकतो. जे अंडज आहेत, अंडज, त्यांच्यामध्ये भगवंताची मनोमय कला निवास करते. म्हणजे खाणं, पिणं, उडणं या सगळ्या गोष्टी या मनोमय कलेमध्ये अंतर्भूत आहेत. आणखीन त्या ठिकाणी मनोमय कलेमध्ये एका गोष्टीचा समावेश आहे, ते म्हणजे सुख आणि दुःख. एखाद्या गोष्टीविषयी हवे पण वाटणं, एखाद्या गोष्टीविषयी नको पण वाटणं. एखाद्या घटनेविषयी चांगला भाव निर्माण होणं, एखाद्या घटनेविषयी वाईट भाव, उदासीन भाव निर्माण होणं. याचा अंतर्भाव या मनोमय कलेत ही भगवंताची आणखीन म्हणाले त्या ठिकाणी तिसरी कला आहे, ही या अंडजांमध्ये, उद्भिजांमध्ये. बरं का, सुख दुःखाच्या उपलब्धीचं साधन मन आहे. यांच्यामध्ये मन आहे. कबुतराला मन आहे, सापाला मन आहे, कोकिळेला मन आहे, मोराला मन आहे, चिमणीला, पोपटाला, कावळ्याला मन आहे. बरं का, याच्यापैकी एखादी गोष्ट तुम्ही पाळा आणि पाळल्यानंतर मग लळा लावा, आणि लळा लावल्यानंतर मग कळेल त्यांना मन आहे की नाही. झाडांना मन नाही असं वेदांत सांगतो. झाडांमध्ये फक्त प्राणमय कला आहे. स्वेदजांमध्ये, झाडांमध्ये फक्त अन्नमय कला आहे. ते अन्न घेऊ शकतात पंचमहाभूतांकडून, आणि पंचमहाभूतांच्या साह्यानं अन्न निर्माण करून देऊही शकतात. तुम्ही आम्ही जे अन्न खातो ना, ते अन्न या अन्नमय कलाधारक आणखीन त्या ठिकाणी वृक्षलता वेलींपासूनच मिळतं. म्हणून शाकाहार सर्वोत्तम आहार सांगितलेला आहे. जगातला कोणताही प्राणी 100% मांसाहारी असूच शकत नाही. चिंतन करा, विचार करा आणि उत्तर द्या. काही लोक म्हणतात आम्ही मांसाहारी आहोत. गलत बात, चूक. 100% कोणतीही व्यक्ती मांसाहारी असू शकत नाही. तिला शाकाहारावर ते अवलंबूनच राहावं लागतं. ही भगवंताची अन्नमय कला आहे, अन्नमय शक्ती आहे. बरं का, प्राणमय कला स्वेदजांमध्ये, मनोमय कला अंडजांमध्ये. त्याच्यानंतर आणखीन त्या ठिकाणी भगवंताची चौथी कला जी आहे ती विज्ञानमय कला आहे. आणि ती विज्ञानमय कला ही जरायुज प्राण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जरायुज कोण? म्हणजे ज्यांचा जन्म होतो, जे वयानं वाढतात, ज्यांचा आणखीन त्या ठिकाणी जरेला प्राप्त होऊ शकतात, ज्यांच्यामध्ये बालपण, तरुणपण, म्हातारपण आहे, अशा सगळ्यांच्या ठिकाणी विज्ञानमय कला आहे. म्हणजे गाय असो, बैल असो, घोडा असो, यांच्यामध्ये आणखीन त्या ठिकाणी ही विज्ञानमय कला आहे. यांना थोडंसं ज्ञान जास्त असतं. प्राण्यांपेक्षा, आपलं वृक्षलता वेलींपेक्षा स्वेदजांना ज्ञान जास्त, स्वेदजांपेक्षा अंडजांना ज्ञान जास्त, अंडजांपेक्षा जरायुजांना ज्ञान जास्त. ही सगळी ब्रह्मदेवाची सृष्टी आहे महाराज. गाय, बैल, घोडा यांना तरुणपण आहे, बालपण आहे, म्हातारपण आहे. त्याच्यानंतर अल्प प्रमाणात का होईना या प्राण्यांना ज्ञान आहे महाराज. घोड्याला कळतं, कुत्र्याला कळतं, बैलाला कळतं, गाईला कळतं. यांच्यामध्ये तुम्हाला स्वामी भक्ती दिसेल. वानरांसारख्या प्राण्यांमध्ये आणखीन तुम्हाला मनुष्यप्रमाणे क्रिया दिसतील. हत्ती, हत्तीणींसारख्या प्राण्यांमध्ये संघटनापूर्वक वास्तव्य, कळपानी वास्तव्य करण्याचा प्रकार तुम्हाला दिसून येईल.
इतकंच काय, वाघ सिंहादी प्राणी सर्कशीमध्ये आपल्याला वेगवेगळे खेळ करून दाखवतात. हे त्यांच्यामध्ये जी भगवंताची विज्ञानमय शक्ती निवास करते. बरं का, ही भगवंताची चौथी कला विज्ञानमय कला. आतापर्यंत 4 कला सांगितल्या: अन्नमय कला, प्राणमय कला, मनोमय कला, विज्ञानमय कला. त्याच्यानंतर 5वी जी कला आहे ती मनुष्यामध्ये आहे. तिचं नाव आहे आनंदमय कला. बरं का, अन्न प्राण मन विज्ञान याच्यानंतरचा आणखीन त्या ठिकाणी 5वी शक्ती आनंदमय कला. हे सगळंच आहे. मनुष्याला आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य येतत पशुभिर नराणाम. मनुष्यामध्ये अन्नमय कलाही आहे, मनुष्यामध्ये प्राणमय कलाही आहे, मनुष्यामध्ये मनोमय कलाही आहे, मनुष्यामध्ये विज्ञानमय कलाही आहे आणि सगळ्यात 5वी महत्वाची मनुष्यामध्ये आनंदमय कला आहे. मनुष्याला या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे म्हणजे अन्न झालं, प्राण झालं, मन झालं, भावभावना झालं. विज्ञानमय कला म्हणजे भावभावनांची शक्ती. विज्ञानमय कला आणि आनंदमय कला याच्या पलीकडे भावभावना, अन्न प्राण मन भावभावना आणि त्याच्या पलीकडे मनुष्याला आनंद पाहिजे. मनुष्य जी काही कोणती गोष्ट करतो त्याला असं वाटतं त्याच्यातून मला फक्त आनंदच मिळाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत तो आनंद शोधत असतो. सर्वसाधारणपणे आपण सुख म्हणजे आनंद आणि आनंद म्हणजे सुख असं समजून बसतो. मात्र सुख आणि आनंद हे समानार्थी शब्द नाही. सुख म्हणलं तर सुखाला दुसरी बाजू आहे दुःख. नाण्याला जसा एका बाजूला छाप आहे तसा दुसऱ्या बाजूला काटा आहे. छापा आणि काटा, हेड अँड टेल. नाण्याला 2 बाजू. आनंदाला दुसरी बाजू नाहीये महाराज. आनंद हा चेंडू सारखा गोल गलगरीत आहे, सॉलिड आहे. तो घन आहे, घन. ज्यांनी भूमिती शिकली, विज्ञान शिकलं, भौतिकशास्त्र शिकलं, पदार्थ विज्ञान शिकलं, त्यांना द्विमित आणि त्रिमित किंवा द्विमित आणि बहुमित वस्तूतला फरक कळत असेल. आनंद हा असा बहुमित आहे. बरं का, घन आहे तो. मनुष्य ज्या काही कृती करतो त्या सगळ्या क्रियांचा उद्देश केवळ आनंद मिळविणे. आईच्या पोटातून बाहेर जन्माला आल्यापासून ते देह विसर्जनापर्यंतची मनुष्याची प्रत्येक श्वासागणिक होणारी क्रिया आनंदासाठी जीव धडपडत असतो, जीव धडपडत असतो. सर्वसामान्यांची धाव या आनंदमय कोशाकडे सातत्यानं होत असते. जर योग्य मार्ग सापडला तर आनंदमय कोशाची प्राप्ती मनुष्य करून घेऊ शकतो. ज्यांना ज्यांना योग्य मार्ग सापडला त्यांनी आनंदमय कोशाची प्राप्ती करून घेतली. ते ब्रह्मचैतन्य झाले. बरं का, ते सदेह वैकुंठाला गेले. त्यांना संजीवन प्राप्त झालं. बरं का, समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती अशी संजीवनावस्था काही जीवांनी प्राप्त करून घेतली. काही जीव तुकोबारायांसारखे सदेह वैकुंठाला गेले. काही ब्रह्मचैतन्यांसारखे चैतन्यमय परब्रह्मामध्ये आणखीन त्या ठिकाणी कायम आनंदमय कोशात निवास करणारे जीव झाले. जर सद्गुरूची भेट झाली आणि सद्गुरूची कृपा झाली, सद्गुरूंनी सांगितलेल्या साधना मार्गावर ते साधकाची योग्य साधना झाली तर तो या आनंदमय कोशाची प्राप्ती करून घेऊ शकतो. ही भगवंताची 5वी कला आहे, आनंदमय कला, जी मनुष्यांमध्ये दिसून येऊ शकते. बरं का, पुण्यकर्म करणे, शुभ संस्कार करणे, जप तप योग यागादी साधनांचा अवलंब करणे, याच्यातून आनंदमय कोशाची प्राप्ती मनुष्य करून घेऊ शकतो. बरं, यानंतरच्या काही कला अशा आहेत की ज्या मनुष्य जीवाला लाभू शकतात. बरं का, 8व्या कलेपर्यंतच्या शक्ती मनुष्य जीवाला लाभू शकतात. मी 5व्या कलेपर्यंतचा प्रवास तुम्हाला सांगितला. भगवंताच्या 6व्या कलेचं नाव, भगवंताच्या 6व्या शक्तीचं नाव अतिशायिनी, 7व्या शक्तीचं नाव विपरीत विपरिणामिनी,
आणि भगवंताच्या 8व्या कलेचं नाव संक्रमिणी असं आहे. जर अभ्यास केला, साधनारत मनुष्य राहिला तर मनुष्याला आनंदमय कोशाच्याही पलीकडे जाता येतं. म्हणले अतिशायिनी कलेनं काय प्राप्त होतं? म्हणले ज्या गोष्टी इतर सर्वसामान्य मनुष्यांच्या केवळ कल्पनेत आहेत त्या प्रत्यक्षात उतरवता येतात. अतिशायिनी कला जर मनुष्याला प्राप्त झाली. म्हणले छत्रपती शिवाजी महाराज 5-5 पातशाह्या आजूबाजूंना होत्या, तरी देखील केवळ काही वर्षामध्ये स्वराज्याचा भगवा ध्वज उंचावला. स्वातंत्र्य हो ध्वजा महाराष्ट्रात, लाविली रे अवघ्या पावशतकात, याला नाही तोड अखिल जगतात जी जी जी. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या, महाराणा प्रतापासारख्या वीर पुरुषांना म्हणाले ही अतिशायिनी कला भगवंताची आशीर्वादात्मक स्वरूपात साधनेतून मिळाली होती. छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंतही होते आणि योगीही होते, म्हणून त्यांना समर्थांसारखे संत श्रीमान योगी असं म्हणाले. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी म्हणजे अतिशायिनी कलेची, अतिशायिनी शक्तीची प्राप्ती होणं ही भगवंताची 6वी कला आहे. ती सगळ्यांना प्राप्त होत नाही. ती स्वामी विवेकानंदांसारख्यांना प्राप्त होते. अतिशायिनी. बरं का, मनुष्यानी कुछ नाम करके जाना, दुनिया में आने वाले आते हैं रोज लाखों, बेकार जीने वाले. किडा मुंगींसारखं जीवन जगू नये माणसाने काहीतरी नाव करून जावं. महाराज श्रीधर स्वामींसारख्या कवींमध्ये ही अतिशायिनी कला भगवंताची होती. बरं का, ही भगवंताची 6वी कला. काहीतरी आणखीन त्या ठिकाणी विशेष कार्य करण्याची शक्ती. आत्मा, मनबुद्धी, शरीर, वैभव, ज्ञान या सगळ्यांचा योग्य मिलाप साधून काहीतरी जनकल्याणकारक, युगानुयुग मानव जातीला उपकारक असं काहीतरी परम कल्याणकारक कार्य ज्या शक्तीद्वारे मनुष्य करू शकतो ती ही अतिशायिनी शक्ती. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वयाच्या 12व्या वर्षी संपूर्ण शास्त्रज्ञान प्राप्त करून घेतलं होतं. 16व्या वर्षी वयाच्या अभिमन्यूनं महाभारतीय युद्धात चक्रव्यूहाचं भेदन केलं होतं. माऊलींनी वयाच्या 21व्या वर्षात आपलं अवतार कार्य परिपूर्ण केलं. तुमच्या आमच्या हाती भावार्थ दीपिका, त्याच्यानंतर अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठासारखे ग्रंथ देऊन अतिशायिनी कला. मोठं आश्चर्य वाटतं की 16व्या वर्षाचा बालक सांगत असताना, सच्चिदानंद बाबांनी लिहून घेत असताना 56 भाषांचा केलासे विस्तार, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, अशी भावार्थ दीपिका तयारच होणं शक्य नाही. ही अतिशायिनी शक्ती भगवंताची अशा काही महापुरुषांकडे असते. त्यानंतर आणखीन विपरिणामिणी नावाची शक्ती काही पुरुषांमध्ये साधनेनं निर्माण होते. बरं का, उदाहरणार्थ तानसेना सारखा गवई ज्या वेळेला गायन करायचा त्यावेळेला त्यानं जर दीपराग गायला तर दिवे आपोआप लागायचे. त्यानं जर मेघ मल्हार गायला तर म्हणाले आणखीन त्या ठिकाणी ऐन उन्हाळ्यात वैशाखाच्या महिन्यामध्ये पावसाच्या धोधो धारा बरसायच्या. ही विपरीत परिणामिनी कला किंवा विपरिणामिनी कला. 7 कला भगवंताच्या सांगितल्या. 8वी कला जी आहे ती आहे संक्रमिणी कला. या कलेच्या साह्यानं, या शक्तीच्या साह्यानं मनुष्य आणखीन त्या ठिकाणी आपल्या शक्तीचं संक्रमण दुसऱ्यामध्ये करू शकतो. म्हणले महाभारतीय युद्धाच्या वेळेला भगवान प्रभू गोपाल कृष्णांनी आपली दिव्य दृष्टी अर्जुनाला दिली. आपली शक्ती दुसऱ्याला देणं संक्रमिणी कला. वेदव्यासांनी दिव्य दृष्टी संजयाला दिली. बरं का, एक वेळेला धृतराष्ट्र आंधळा असला तर चालेल म्हणाले, काही हरकत नाही.
परंतु संजय आंधळा नसावा, म्हणून त्या संजयाला दिव्य दृष्टी दिली. स्वतःची शक्ती दुसऱ्याला देता येणं, हिचं नाव संक्रमिणी अशी आणखीन त्या ठिकाणी भगवंताची ही कला आहे. 8व्या क्रमांकाची भगवंताची शक्ती आहे. नुसता डोक्यावर ते हात ठेवला, लावोनिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी, ये हृदयीचे ते हृदयी घातिले. शक्तिपात दीक्षा प्रयोगामध्ये या पद्धतीची शक्ती संक्रमिणी शक्तीद्वारे मोठमोठाले योगी समोरच्या व्यक्तीला देत असतात. बरं का? या 8 कलांपर्यंत मनुष्य आपल्या स्वतःच्या जीवनाची उन्नती करू शकतो. मात्र त्यानंतरच्या ज्या 8 कला आहेत ना, त्या फक्त भगवंताकडेच आहेत. 8च शक्ती तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला म्हणलो होतो, या 16 कलांचं जर निरूपण करत बसलो तर आजचा पूर्ण वेळ, आजचा हरिविजयाचा वेळ या 16 कलांना आपल्याला द्यावा लागेल. भगवंताची जी 9वी कला आहे ती आहे प्राभवी नावाची कला. प्राभवीचा अर्थ असा आहे की कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम असं सामर्थ्य. बरं का? कर्तुमही सामर्थ्य, अकर्तुमही सामर्थ्य, अन्यथा कर्तुम सामर्थ्य ते भगवंताकडे. म्हणले अन्यथा कर्तुम म्हणजे कर्तुम म्हणजे जे करू शकतो ते, अकर्तुम म्हणजे जे कुणीही करू शकत नाही ते, आणि अन्यथा कर्तुम म्हणजे जे विश्वात कुठं नाही असं काही घडून दाखविणं. म्हणले कुणी असं पाहिलंय का की केवळ शिरसिंहाचं आहे आणि बाकीचं शरीर आणखीन त्या ठिकाणी नराचं आहे, नरसिंह. असं कुठे बघितलंय का कुठे अवतार एखादा? त्या नरसिंहावताराच्या वेळेला भगवंतानी या प्राभवी शक्तीचा आणखीन त्या ठिकाणी उपयोग केला होता. बरं का? पाषाणाच्या स्तंभामधून पुन्हा ते प्रगट होणं असं बघितलंय का? म्हणले एखाद्या माणसाचा तरी जन्म पाषाणाच्या स्तंभातून झालेला असला पाहिजे याच्या पूर्वी, किंवा एखाद्या सिंहाचा तरी जन्म पाषाणाच्या स्तंभातून झाला असला पाहिजे. हे शक्यच नाही ना हे. म्हणले पाषाणातून पाषाणाचा सुद्धा जन्म होत नाही महाराज. म्हणले तिथे नराचा कुठला आला आणि सिंहाचा कुठला आला? म्हणले तिथे नरसिंहाचा जन्म भगवान करू शकले. भगवंताकडे प्राभवी नावाची शक्ती होती. प्रभुता म्हणजे प्राभवी शक्ती, सर्वश्रेष्ठता म्हणजे प्राभवी शक्ती, ही प्राभवी कला भगवंताची. त्यानंतर भगवंताची 10वी कला जी आहे तिचं नाव आहे कुंठिणी नावाची कला. पंचमहाभूत, पंचमहाविषय इत्यादी पदार्थांची शक्ती कुंठित करण्याची भगवंताजवळ जी अलौकिक ताकद आहे ना, तिचं नाव कुंठिनी. गोपाल कृष्णाच्या अवतारामध्ये भगवंतानी दावाग्नी पान केला असं म्हणतात. बरं का? अग्नी नावाच्या पंचमहाभूतातल्या एका महाभूताची शक्ती भगवंतानी कुंठित केली. कुंठिनी शक्ती भगवंताजवळ असते. भगवान शंकराने हलाहल विष पचविलं असं म्हणतात. त्या समुद्र मंथनाच्या वेळेला जे हलाहल विष आपल्या शंखामध्ये धरून भगवान शंकरांनी प्राशन केलं, त्याच्यातले काही थेंब खाली सांडले. ते थेंब काही जणांनी घेतले. बरं का? मग त्याच्यामध्ये विंचू आला, त्याच्यामध्ये सर्प आला, त्याच्यामध्ये इंगळ आला, त्याच्यामध्ये मधमाशी आली. बरं का? त्यांनी ते त्यावेळेला घेतले. काही थेंब प्राशन केले खाली पडलेले त्या हलाहलाचे आजूबाजूला असलेले. आता मला सांगा केव्हा घडली समुद्र मंथनाची घटना? आज जो विंचू तुम्हाला आम्हाला दिसतो, आज जो इंगळ तुम्हाला आम्हाला दिसतो, आज जो सर्प तुम्हाला आम्हाला दिसतो, आज जी मधमाशी तुम्हाला आम्हाला दिसते, ती त्यावेळेसच्या त्या मधमाशीची कितवी पिढी असेल? या 3-4 एखादा जरी सहज तुमच्या आमच्या भेटीला आला आणि त्याने तुम्हाला आम्हाला शेक हँड केला, किती गारगार वाटतं ना, छान वाटतं ना, अगदी फ्रीज आईस्क्रीम झाल्यासारखं वाटतं की नाही? मला सांगा ते हलाहल कसं पचविलं असेल भगवान शंकराने. एखादी गांधील माशी तुम्हाला आम्हाला चावली तर 3 दिवस आमची त्वचा सुजते महाराज.
त्या हलाहलाची शक्ती कुंठित केली भगवान शंकरांनी. ही कुंठिनी शक्ती भगवंताची कुंठिनी कला. त्याच्यानंतर विकसिनी कला भगवंताकडे आहे. अणोरणीयान महतो महियान. बरं का, वराहावताराच्या वेळेला असं म्हणतात की एका शिंकेतून त्या वराहाचा जन्म झाला. ते अतिशय लहान होतं वराह. मोठं होत 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 एवढं मोठं झालं की म्हणले त्याचं डोकं सप्त स्वर्गाला लागू लागलं आणि त्याचे पाय पाताळाला लागू. विकसिनी वामनावतारात हीच विकसिनी कला भगवंतांनी आपली आणखीन त्या ठिकाणी प्रदर्शित केली आणि राजा बलीला आणखीन त्या ठिकाणी पाताळामध्ये पाठवून दिलं. बरं का, त्रिविक्रम केला भगवंतानी. तेव्हापासून भगवंताचं नाव त्रिविक्रम पडलं. ही विकसिनी शक्ती सहित तो अवतार होता, वामनावतार. त्याच्यानंतर भगवंताची जी 12वी कला आहे तिचं नाव आहे मर्यादिनी. सर्व शक्ती संपन्न असूनही सगळ्याच क्षेत्रात शास्त्र मर्यादेचं पालन करून आदर्शवत आपलं चारित्र्य ठेवणं ही भगवंताची मर्यादिनी ताकद आहे, मर्यादिनी कला आहे, मर्यादिनी शक्ती. म्हणले या मर्यादिनी शक्तीचा आविष्कार भगवंतानी कुठे केला? म्हणले ही मर्यादिनी शक्ती कितवी शक्ती सांगतोय? 12वी शक्ती. 12 कलांनी युक्त असा अवतार भगवंताचा जर कोणता असेल तर तो पूर्णावतार मर्यादा पुरुषोत्तम माझ्या प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नवकंज लोचन कंज मुख करकंज पद कंजारुणम. श्रीराम श्रीराम या सगळ्या जरी शक्ती भगवंताकडे होता 12चे 12 त्या अवतारामध्ये, तरी तिचा मर्यादेनच उपयोग केला. जिथे उपयोग करायचा तिथेच उपयोग केला. मर्यादेत राहून भगवान पुरुषोत्तम झाले. हा 12 कलांनी युक्त भगवंताचा पूर्णावतार आहे महाराज. याच्या नंतरच्या मागच्या शक्ती आहेत त्या कृष्णावतारामध्ये वापरलेल्या 4 शक्ती 4 कला. मी तुम्हाला 12 कला सांगितल्या. श्री हरींनी आपली आणखीन त्या ठिकाणी संह्रादिनी नावाची कला. बरं का, संह्रादिनी नावाची कला म्हणजे काय? की भगवान श्रीकृष्णांनी रासलीलेच्या वेळेला काय केलं? म्हणले शरद ऋतू असताना देखील वसंत ऋतूची लक्षणं प्रगट केली. त्यामुळं आणखीन त्या ठिकाणी विविध पुष्पांचा नयनरम्य उपलब्धीनं यमुना नदीचा परिसर आणखीन त्या ठिकाणी सुवर्ण सुगंधित झाला महाराज. प्रकृतीच्या नियमामध्ये बदल घडून आणण्याची भगवंताची जी ताकद आहे तिला आणखीन त्या ठिकाणी संह्रादिनी असं नाव दिलेलं आहे. ती भगवंताची 13वी कला आहे. ज्या वेळेला त्यांनी गोवर्धन आपल्या करांगुलीवर ते धारण केला आणि एवढा धोधो संवर्तक मेघ बरसत होता तरी देखील गोकुळीच्या जनांचं संरक्षण केलं. ती आणखीन त्या ठिकाणी गोवर्धनधर गोपालनरत गोकुल संकटहारी भगवंताची ती संह्रादिनी कला आहे. प्रकृतीच्या नियमात बदल केला. ब्रह्मदेवानी गाई वासरं चोरून नेली. तितक्यांची रूप भगवंतांनी धारण केली. ब्रह्मदेवाच्या 1 वर्ष आयुष्यापर्यंत संह्रादिनी कलेचा आविष्कार भगवंताचा तिथे. प्रकृतीच्या नियमामध्ये केवळ भगवानच बदल करू शकतात. त्याच्या मनात आलं तर तो काहीही करू शकतो असं जे आपण म्हणतो ती त्याच्याकडे ही संह्रादिनी नावाची कला आहे. त्याच्यानंतर भगवंताकडे आल्हादिका नावाची कला आहे. म्हणले 14वी कला ही भगवंताची. आदिशक्ती श्री राधा ही भगवंताची ही आल्हादिका नावाची कला आहे. आणि भगवंताला आल्हाद जर कोणी देत असेल तर ती राधामाई देते. बरं का, म्हणून राधे कृष्ण बोल.
रसने राधे कृष्ण बोध. भगवंताला परिपूर्ण आनंद राधेसारख्या गोपींनी दिला. म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांना असं लिहावं लागलं की यथा व्रजगोपिका नाम, भक्ती करावी तर कुणासारखी? राधेसारखी. यथा व्रजगोपिका नाम. भगवंताचा माथेशूळ ज्या वेळेला उठला ना, त्यावेळेला आपल्या पायाखालची माती द्यायला कुणी तयार नव्हतं. कारण जो आपल्या पायाखालची माती भगवंताला देईल त्याला रौरवादी नरकाची प्राप्ती होती. नारदांना राधा म्हणाली, म्हणले माझ्या पायाखालची माती दिल्यानं त्याचा जर माथेशूळ राहत असेल तर मला जन्मोनजन्म का रौरवादी नरकाची प्राप्ती होईना. नारदा, पहिली ही माती घेऊन जा म्हणजे. यथा व्रजगोपिका नाम. त्या राधेची जी भक्ती आहे ती आल्हादिनी शक्ती आहे. म्हणले ती भगवान प्रभू गोपाल कृष्णाजवळ होती. त्याच्यानंतर परिपूर्णा नावाची 15वी भगवंताची कला आहे. सर्व कलांमध्ये नैपुण्याची पराकाष्ठा कृष्णावतारात भगवंतांनी दाखवली. सगळ्या कलांमध्ये. ह्या उज्जैनला जर तुम्ही गेलात तर तिथे अंकपाद आश्रम आहे, जिथे भगवंतांनी सांदीपनीच्या घरी राहून ज्ञानार्जन ग्रहण केलं. तिथे एक अतिशय सुंदर चित्र प्रदर्शनी आहे. 64 कलाही तिथे दाखविलेल्या आहेत. चित्रातून त्या चित्र प्रदर्शनीमध्ये त्या भगवंत सांदीपणी करून ग्रहण करतायत अशी ती चित्र प्रदर्शनी आहे. ती पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ही परिपूर्णा नावाची शक्ती, ही परिपूर्णा नावाची कला भगवान गोपाल कृष्णाजवळ होती. परिपूर्ण होते भगवान. ही 15वी कला तुम्हाला सांगितली भगवंताची. आणि भगवंताची जी 16वी कला आहे बरं का, परिपूर्णा नावाची कला म्हणजे काय सांगूच का तुम्हाला? नैपुण्याची पराकाष्ठा भगवंताच्या अवतारात किती हो. म्हणजे भगवंताची जी हाताची 10 बोट आहेत ना, ती इतकी कोमल आहेत कधी कधी हो की त्या बासरीमधून नानाविध प्रकारचं संगीत उत्पन्न करतात. इतकी ती भगवंताच्या हाताची बोट कोमल आहेत महाराज. पण ज्या वेळेला त्या बोटावर ते भगवान सुदर्शन चक्र धारण करतो ना, त्यावेळेला कठोरातला कठोर होतो. ज्या वेळेला भगवान करांगुलीवर ते गोवर्धन पर्वत धारण करतो त्यावेळेला तो कठोरातला कठोर होतो. ज्यावेळेला तो मुष्टिक चाणूरान कंसांसारख्यांना मोकळा करतो त्यावेळेला तो कठोरातला कठोर होतो. कोमलातला कोमल होणं आणि कठोरातला कठोर होणं म्हणजे परिपूर्ण असणं. गोपाल कृष्ण भगवान की जय. तो युगंधर आहे. ही 15वी कला भगवंताची. आणि भगवंताची जी 16वी कला आहे ती आहे स्वरूपावस्थिती. एवढं सगळं जरी असलं तरी देखील सूर्य जसा अस्त समयाला आपल्या सगळ्या रश्मींना आकर्षित करतो, आपल्या सगळ्या किरणांना आकर्षित करतो आणि सर्व कलांचा उपसंहार करून पुन्हा पूर्वस्थितीला जातो, तद्वत भगवान आपल्या अवतार समाप्तीच्या समयाला आपल्या ह्या 16ही कलांचा जो विकास झालेला आहे त्याचं आकुंचन करून घेतात आणि पुन्हा शेष तल्पकावरती जाऊन शेषशाही भगवान पहुडलेले असतात. श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा नारायणा नारायणा, श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना. असे भगवान अंती निजधामाला जाताना स्वरूपावस्थितीला जातात. असा 16 कलांनी युक्त भगवान तू आहेस. तुझं वर्णन करताना सहस्त्रावधी मुख असलेला आणखीन त्या ठिकाणी शेष असमर्थ आहे. तिथे मी तुमचं वर्णन किती करू असं श्रीधर स्वामी 3ऱ्या अध्यायाच्या प्रस्तावनेमध्ये सांगतात. मला वाटतं माझी आजची कथेची जी काही कालमर्यादा होती ती कथेची कालमर्यादा मी केव्हाच ओलांडली. श्री हरिविजय ग्रंथ इतका सुरस आहे
इतका वक्त्याकरता चिंतनाला प्रवृत्त करणारा आहे, इतका श्रोत्यांच्या मनाला आल्हाद देणारा आहे. ज्यावेळेला आम्हाला श्रीमद भागवत कथेकरता कुठे बोलवतात, कुठे प्रवचना करता बोलवतात, कुठे कीर्तना करता बोलवतात, त्यावेळेला वेळेचं बंधन असतं. ही जी आपली श्रीहरी विजय कथा चालू आहे ना, हिला आणखीन त्या ठिकाणी काही श्रोत्यांच्या आग्रहाखातर अनेक श्रोत्यांची मागणी माझ्याकडे होती, महाराज आम्हाला थोडंसं सविस्तर चरित्र ऐकायचंय, आम्हाला थोडंसं सविस्तर ऐकायचंय. त्या सगळ्यांना सविस्तर ऐकविण्याकरता हा हरिविजय चालू केलेला. हरीचा विजय, त्या विजयाचा परामर्श धावता घेऊ नये, संक्षिप्त घेऊ नये, सविस्तरच घ्यावा, म्हणून ही हरिविजय कथा आहे. मी तुम्हाला पहिल्याच माझ्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं की जेवढं शक्य होईल ना तेवढं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. दररोज एक अध्याय होईल, अमुक इतक्या ओव्या होतील, हे मी सांगू शकत नाही. कारण मी ज्या वेळेला कथेला बसतो ना त्यावेळेला आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहूच नाही. चातुर्मासात एखादं व्रत असं धारण करावं, एखादा नियम असा धारण करावा. हा भगवंताशी संवाद आहे. प्रभो तुम्ही महेशांची अमूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल की. श्रोते हे वक्त्याचं दैवत आहेत बरं का. माझे गोपाल कृष्ण तुम्ही सर्व श्रोते आहात, आणि मी या वाणीनं तुमची ही वाङ्मयी पूजा बांधण्याचा संकल्प केलाय. श्रीधर स्वामी म्हणतात, इत्तेषा वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकर पादयो अर्पिता तेन देवेश प्रियताम मे सदा शिवा. ही वाङ्मयी पूजा श्रीधर स्वामींनी बांधलेली आहे. ही वाङ्मयी पूजा करत असताना कित्येक वेळेला सद्गदित व्हायला होतं, अष्ट सात्विक भाव जागृत होतात. माझे गुरुजी असे नेहमी सांगायचे, ज्या वेळेला कथा करताना तुमच्या डोळ्यात अश्रू निर्माण होतील त्यावेळेला ती कथा भगवंतापर्यंत पोहोचेल. श्रोता ज्या वेळेला एखादी कथा ऐकत असताना त्याच्या डोळ्यामधून अश्रुपात व्हायला लागेल, समजायचं त्याची श्रवण भक्ती परमेश्वरापर्यंत पोहोचली. भक्ती आपण करतो मात्र ती पोहोचत नाही, हे दुःख आहे. आपण करत असलेली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचविण्यासाठी चातुर्मास चैतन्य साधन आहे. गुरुकुल शिक्षानं या उपक्रमाच्या अंतर्गत गुरुकृपा करून ही चैतन्याची साधना करण्यासाठी माझी निवड केली. हरिविजय कथा तुमच्या पुढे मांडण्याचा सुयोग मला प्राप्त झाला. किती म्हणून तुम्हा सर्व साधुहृदयी श्रोत्यांचे आभार मानावेत कळत नाही. भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र होऊयात, श्री हरिविजयाची आरती गाऊयात आणि आजच्या कथेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करूयात. पुन्हा उद्या आणखी नवीन विषयासह तृतीयाध्यायातल्या नवीन कथा भागासह तुमच्या सेवेला लवकरच उपस्थित होऊयात. तोपर्यंत आपण श्री हरिविजयाची आरती गाऊयात. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची. प्रासादिक ही अमृतवाणी, प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची. श्री कृष्ण कथा ही गाता गाता थके शेषवाणी. पंढरीनाथ कृपेने, पंढरीनाथ कृपेने ब्रह्मानंद मोक्षदानी. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची. पुराणांतरी कृष्ण कथा श्री व्यासे वर्णियली. पांडुरंगे श्रीधर कवीच्या, पांडुरंगे श्रीधर कवीच्या कानी सांगितली. आरती सद्भावे करूया श्री हरिविजयाची.
श्री हरी विजयाने तृप्त होती वाचक अन श्रोते। आर्त जिज्ञासु अर्थार्थी, आर्त जिज्ञासु अर्थार्थी अन तसेच हो ज्ञाते। आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची। पंचप्राणे ओवाळली हो आरती या ग्रंथा। माझे मी पण गळून पडले, माझे मी पण गळून पडले श्री हरीच करता। आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची। प्रासादिक ही अमृतवाणी, प्रासादिक ही अमृतवाणी श्रीधर स्वामींची। आरती सद्भावे करूया श्री हरी विजयाची। घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानी पाहिन रूप तुझे। प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे वाळीन म्हणे नामा। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। काले वर्षतु पर्जन्य पृथिवी सस्यशालिनी, देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः। अपुत्रा पुत्रिणः सन्तु, पौत्रिणः सन्तु पौत्रिणाः, अधनाः सधनाः सन्तु। अंजीवेत शरदशतं, जीवेत शरदशतं। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र महाराज की जय। बोल भवानी की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त। सद्गुरुदेव श्री राम समर्थ।